स्वतः 3 वर्ष मुलीच्या डोक्यात लाकडी दांडके घालून तिचा खून करून मृतदेह पुरणाऱ्या नराधाम बापाला शिरपूर पोलिसांनी अखेर अटक केली आहे. खुनाची घटना 6 जूनला शिरपूर तालुक्यातील नांदेर या गावात घडली होती. पूजा अनिल पवारा वय वर्ष 3 असे मृत मुलीचे नाव आहे. ही संशयित अनिल गुलाब पवारा यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी असून तिच्या आईचा घटस्फोट झाला होता. तिला अनिल पवारा सांभाळत होता. दरम्यान अनिल पवारा याने दुसरे लग्न केले, मात्र त्याची दुसरी ही पत्नी निघून गेली. घटनाक्रमानुसार 6 जूनला रात्री मद्याच्या नशेत असलेल्या अनिल पवारा याने मुलीच्या डोक्यात लाकडी दांडके मारून तिचा खून केला. 6 जूनला सकाळी तिचा मृतदेह स्वतःच्या राहत्या घरामागे जमिनीत खड्डा करून पुरला. त्याच्या घरापासून काही अंतरावरती त्याचे नातेवाईक राहतात. 2 दिवस पूजा पवारा दिसत नसल्यामुळे त्यांनी चौकशी केली असता अनिल पवार यांनी उडाउडीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांनी पोलीस पाटील पंकज पवार यांना बोलवून कसून विचारणा केली. त्यावरती अनिल पवार यांनी आपण मुलीचा खून केला असल्याची कबुली दिली. पंकज पवार यांनी शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक के पाटील व सहकारी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मुलीचा पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला असून स्वच्छतेसाठी रवाना करण्यात आला आहे. संशयिताला अटक करण्यात आली आहे. शिरपूर तालुक्यात नांदर्डे वाडी म्हणून एक गाव आहे. त्या गावामध्ये अनिल पवार नावाच्या एका इसमाने त्याच्या 3 वर्षाच्या मुलीला मारून आणि कुठेतरी पुरलं अशी प्राथमिक माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली होती. त्याच्यावरनं आम्ही या ठिकाणी येऊन येथील ग्रामस्थ, पोलीस पाटील आणि इतरांच्या मदतीने त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली. त्याने स्वतः गुरुवारी मुलगी रडत होती, तिची आई सोबत राहत नसल्याने आणि मुलगी रडत असल्याने त्याचा राग आल्यानंतर लाकडी दांडा त्या मुलीच्या डोक्यात मारला आणि त्याच्यात ती मयत झाली आहे. आणि मयत झाल्यानंतर तिला वन विभागातील जमिनीमध्ये फडक्यात गुंडाळून आणि पुरलं अशी स्वतः कबुली दिली. त्या कबुलीनंतर जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती राबवून तहसीलदार यांना स्पॉटवरती बोलवण्यात आलं.